धन्यवाद तन्मय। आज पुन्हा एकदा शिवसेना पक्ष चिन्ह आणि आमदार अपात्रता या संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा देवदत्त कामत यांनी युक्तिवाद सुरू केलेला आहे। केवळ 39 आमदार घेऊन शिंदे आयोगाकडे गेले। राजकीय संघटनेत आम्हाला जास्त पाठिंबा आहे असा दावा कामत यांनी केलेला आहे। आम्ही संघटनेबाबत तसे सर्व कागदपत्र सादर केलेली आहेत। 1/3 आहोत म्हणून फूट हे अमान्य आहे असंही कामत यांनी ठाकरे गटाच्या वतीने सांगितलेलं आहे। याच बाबत आपण अधिक चर्चा करत आहोत। आपल्याबरोबर आहेत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे। अभय सर, 1/3 म्हणून फूट हे अमान्य आहे असं ठाकरे गटानं कोर्टात सांगितलेलं आहे। यावर कोर्टात कितपत त्यांचा दावा हा तग धरू शकतो? नाही, याच्यामध्ये हे मान्य असतं की 2/3 जे फूट असावी लागते पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत, तर त्या संदर्भात 2/3 आमदार नाहीत, तर 2/3 आमदार ही संख्या ही नंतरच्या काळामध्ये झालेली आहे। 21 जून पासूनच्या घटनाक्रमामध्ये ही एका याच्यात चाललेली 1 किंवा 1 स्ट्रोक नाहीये। या संदर्भात त्यांचा युक्तिवाद तो आहे, त्याच्यामुळे हा झाला एक भाग। दुसरा आहे की फक्त 2/3 आमदारांच्या बळावर तुम्ही मूळ राजकीय पक्षावर तुम्ही दावा सांगू शकत नाही। याची 2-3 कारणं कालपासून किंवा आधीपासून सुद्धा कपिल सिब्बल यांच्या पूर्ण युक्तिवादाचा आपण प्रतिकार्थ काढलो तर लक्षात येतात। त्यांचं म्हणणं आहे की मूळ राजकीय पक्ष ही कायमस्वरूपी व्यवस्था असते आणि विधिमंडळ पक्ष हा दर 5 वर्षांनी बदलणारी तो पक्ष किंवा तो गट असतो। विधिमंडळ पक्ष बदलत राहतो, स्थायी व्यवस्था जी असते तो राजकीय पक्ष असतो। दुसरं असं आहे की पक्षाच्या प्रतोद नेमण्याचा अधिकार हा मूळ राजकीय पक्षाला असतो, कारण तो विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष याच्यातली अँब्लिकल कॉर्ड किंवा ज्याला नाळ म्हणतो आपण ती असते आणि तो विधिमंडळ पक्षाचा राजकीय पक्षाचा अधिकार आहे आणि त्याच्यावर घटनापीठाने शिक्कामोर्तब केलेले हा त्यांचा दुसरा दावा आहे। तिसरा त्यांचा मुख्य दावा आहे की पॅरेग्राफ 15 प्रमाणे निवडणूक आयोगाला राजकीय पक्षातली, विधिमंडळ पक्षातली नाही, राजकीय पक्षातली फूट ठरवण्याचा अधिकार आहे आणि ती त्यांनी केवळ विधिमंडळ पक्षाचं बहुमत लक्षात घेऊन ती ग्राह्य धरून एका गटाला मूळ राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे, तो चुकीचा आहे। त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही म्हणजे ते आतापर्यंत तर मूळ राजकीय पक्ष आम्हीच म्हणून पडत होते, पण आता त्यांनी शेवटच्या दिवशी कपिल सिब्बल यांच्या आपल्या शेवटच्या वक्तव्यामध्ये आणि देवदत्त कामत यांनी आता प्रामुख्याने उल्लेख केला ते म्हणजे त्यांनी चिन्ह गोठवावं, याचा अर्थ स्प्लिट त्यांनी मान्य केली आहे। फक्त ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी हे जे हा जो दर्जा आहे तो शिंदे गटाला देण्याचा त्यांना तो दावा चुकीचा आहे किंवा तो निर्णय चुकीचा आहे, हा त्यांचा दावा राहिलेला हा सगळा त्या पक्ष आणि सिम्बॉल याच्या संदर्भातला। दुसरा अपात्रतेचा जो मुद्दा आहे, विधिमंडळाच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी ट्रायब्युनल म्हणून निर्णय देताना त्यांचं दिलेले जे 10व्या परिशिष्टातले अधिकार आहेत त्या अधिकाराचं उल्लंघन करून काही निष्कर्ष काढले गेले। ते निष्कर्ष काढल्यामुळे पुढच्या पूर्ण प्रक्रियेवर प्रभाव पडला। तो जर निर्णय त्यांनी तरतुदीनुसार कायद्यातल्या ठरवून दिलेल्या चौकटीत जर घेतला असता तर हे सगळे आमदार अपात्र ठरले असते आणि पुढची प्रक्रिया करण्याची संधी त्यांना मिळाली नसती। त्यामुळे तो निर्णय 21 जूनच्या घटनेपासून त्यांचं आमदारकी रद्द केली जावी अशी मागणी आतापर्यंतच्या सगळ्या युक्तिवादातून प्रामुख्याने पुढे आले। नक्की आपल्याबरोबर ॲडव्होकेट प्रतीक राजूरकर सुद्धा आहेत, आपण त्यांच्याबरोबर या सगळ्या युक्तिवादावर चर्चा करूया। ॲडव्होकेट प्रतीक राजूरकर, असंही देवदत्त कामत यांनी म्हटलेलं आहे की पक्षांतराच्या जोरावर मिळवलेलं जे धनुष्यबाण चिन्ह आहे ते रद्दबातल ठरेल आणि ते गोठवणं गरजेचं आहे अशी मागणी पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून कोर्टात करण्यात आलेली आहे। याबद्दल काय म्हणाल? हो, त्यांनी काही नुकतीच झालेल्या काही घटनांची उदाहरणं दिलेली आहेत। त्यातलं रिसेंट जे आहे ते कलकत्ताचं 2025चं आहे। त्यामध्ये ते म्हणतात आहे की संपूर्ण न्याय होण्याकरिता न्यायालय हे अपात्र जे आहेत आमदार किंवा जे पक्षांतर केलेले आमदार आहेत त्यांना अपात्र आजही ठरवू शकते। त्या संदर्भात त्यांनी कलकत्ता हायकोर्टाचा एक निर्णय दिला, त्याच्यानंतर केरळ हायकोर्टाचा एक त्याच याच्यावरती एक निर्णय आहे तो दिलाय। तर या सगळ्या अनुषंगाने त्यांचं असंच म्हणणं आहे की काल जो न्यायालयाने त्यांना प्रश्न केला होता की आम्ही यांना आज अपात्र करू शकतो का, तर त्यावर त्यांनी आज उत्तर देताना हे सगळे संदर्भ दिलेले आहेत। एकूण आजचं कामतांचा आपण जर युक्तिवाद बघितला
तर सिब्बलांनी यापूर्वी हे सगळं सांगितलेलं आहे. त्यात फक्त नवीन कालचा जो प्रश्न होता कोर्टाने त्यांना केलेला, त्यावर त्यांनी हे जे नवीन संदर्भ दिले आहेत हे प्रामुख्याने महत्वाचे ठरू शकतात. नक्की. आणि त्याचबरोबर आता आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे दशकांतून दशक असलेल्या पक्षात वाद स्वाभाविकच आहेत असंही कामत यातून म्हणतात. पक्षातून वेगळं व्हायचं असेल तर वेगळा पक्ष काढा, पक्ष नेतृत्वात आक्षेप असेल तर पक्षात आधी बोललं पाहिजे असं मतही कामत यांनी व्यक्त केलेलं आहे. 1/3 आहोत म्हणून फूट हे अमान्य आहे असंही कामत यांनी ठाकरे गटाच्या वतीनं सांगितलेलं आहे. राजकीय संघटनेत आम्हाला जास्त पाठिंबा आहे असा दावा कामत करता आहेत. आपण याविषयी राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांच्याशी बोलूया. आणि तत्पूर्वी या पुढे जाण्याआधी आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे आजची सुनावणी जी सुरू आहे यात युक्तिवाद कामत यांनी ठाकरे गटाच्या वतीनं सुरू केलेला युक्तिवाद संपलेला आहे. त्यांनी आपला युक्तिवाद संपवलेला आहे. त्यांचा युक्तिवाद त्यांनी आज ठाकरे गटाच्या वतीनं पूर्ण केलेला आहे. आमदार अपात्रतेच्या कायदेशीर मुद्द्यावरील त्यांचा युक्तिवाद त्यांनी संपवलेला आहे. त्यामुळे आता सुनावणीमध्ये पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुप्रीम कोर्टाला आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार असल्याचं मत कामत यांनी व्यक्त केलेल्या अध्यक्षांवरचा आमचा विश्वास उडालेला आहे असंही त्यांनी त्यांच्या युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे. देवदत्त कामत यांचा युक्तिवाद संपलेला आहे आणि त्याचबरोबर आजची सुनावणी सुद्धा संपलेली आहे. सलग 7 सुनावण्यांदरम्यान ठाकरे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. कालपासून देवदत्त कामत यांनी ठाकरे गटाच्या वतीनं आमदार अपात्रतेवर युक्तिवाद केला आणि आज त्यांचा तो युक्तिवाद संपलेला आहे. आजची सुनावणी देखील संपलेली आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया. आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. रामराजे, आजच्या सुनावणीतले महत्त्वाचे मुद्दे. बिलकुल त्यांचा युक्तिवाद संपलेला आहे, परंतु आता कोर्ट पुढची कोणती तारीख देते ते पाहावं लागणार आहे. कारण पुढच्या वेळेस जे काउंटर असणार आहे ते एकनाथ शिंदे यांच्याकडून काउंटर असणार आहे. अनेक मुद्दे कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी उपस्थित केले होते. देवदत्त कामत यांचे मुद्दे म्हणजेच की जर अपात्र आमदार असतील परंतु त्यांनी त्यांच्या पदाचा उपभोग घेतलेला आहे, आता सुद्धा ते पदावर आहेत आणि यापूर्वी सुद्धा अनेक कोर्टाचे रेफरन्सेस देण्यात आलेले आहेत आणि सांगण्यात आले की या आमदारांना अपात्र करणं गरजेचं आहे आणि कोर्टाकडे सुप्रीम कोर्टाकडे ते पॉवर आहेत की विधानसभा अध्यक्षांच्या संदर्भामध्ये आदेश सुद्धा पारित करू शकतात आणि या संदर्भाचीच मागणी जी आहे ती वारंवार करण्यात आलेली आहे. तर यापूर्वी सुद्धा कपिल सिब्बल यांनी अनेक मुद्दे मांडले, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी कसं कारस्थान करून हा पक्ष फोडलेला आहे, त्याचबरोबर की उद्धव ठाकरेचे पक्षाचे प्रमुख कशा पद्धतीने आहेत याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. निवडणूक आयोग याने ऐकून न घेता किंवा माहिती न घेता कशा पद्धतीनं हा पक्ष आणि चिन्ह दिलेला आहे, मात्र निवडणूक आयोगाकडे हा अधिकारच नाही पक्ष आणि चिन्ह देण्याचा. या संदर्भामध्ये कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे. तर विधानसभा अध्यक्षांकडे सुद्धा अशा प्रकारचा अधिकार नाहीये, परंतु त्यांना अपात्र ठरवलं गेलं नाही, त्यांना लाभ देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हे आमदार होते ते आमदार नंतर मंत्री झालेले आहेत, कोणी मुख्यमंत्री झालेले आहेत आणि तो लाभ त्यांना मिळालेला आहे आणि तो अजूनही मिळत आहे. अशा प्रकारचे जे आक्षेप आहेत किंवा युक्तिवाद जो आहे तो करण्यात आलेला आहे. आता यापुढे एकनाथ शिंदे यांच्या वकिलांना किंवा एकनाथ शिंदे यांच्या वतीने युक्तिवाद केला जाईल, परंतु ती तारीख कधी असेल ही थोड्याच वेळामध्ये कळेल. कारण हे पुढच्या आठवड्यामध्ये असेल का पुढच्या महिन्यामध्ये या संदर्भाचा युक्तिवाद केला जाईल. कारण एकनाथ शिंदे यांच्या वकिलांना सुद्धा युक्तिवाद करण्यासंदर्भातची 2 दिवसापूर्वी जे सांगितलं होतं ते घाई नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे कोर्टाला सुद्धा सांगितलं होतं एकनाथ शिंदे यांच्याकडून की तुम्ही जर आता लगोलग युक्तिवाद सुरू करा म्हटला तरी सुद्धा आमची तयारी आहे किंवा कोर्ट जर आता सध्या कोर्टाकडे जर काय महत्वाचे खटले असतील तर पुढच्या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये जर युक्तिवाद घेतला तरी हरकत नाही, असे दोन्ही ऑप्शन जे ते खुले ठेवलेले आहेत एकनाथ शिंदे यांच्या वतीनं. त्यामुळं पुढची सुनावणी नेमकी कधी असणार आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणते काउंटर मुद्दे येणार आहेत याकडे लक्ष लागले असेल. आता या संपूर्ण सुनावणीसाठी मागील काही दिवसापासून अरविंद सावंत जे आहेत ते सुप्रीम कोर्टामध्ये दाखल असतात, आज सुद्धा ते दाखल आहेत आणि आल्यानंतर कळेल की संपूर्ण त्यांची बाजू आता कन्क्लूड झालेली आहे. अगोदर कपिल सिब्बल आणि आता देवदत्त कामत. नक्कीच. आपण ॲडव्होकेट प्रतीक राजूरकर यांच्याशी बोलूया तोपर्यंत की ॲडव्होकेट प्रतीक राजूरकर, आज देवदत्त कामत यांनी युक्तिवाद करताना राणा केसचा एक संदर्भ दिला होता आणि त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय स्वतःच अपात्रतेचा थेट निर्णय घेऊ शकते असा पुन्हा एकदा दावा ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आलेला आहे. कपिल सिब्बल यांनी सुद्धा याआधी सुप्रीम कोर्टामध्ये अशीच मागणी केली होती. त्यामुळे खरंच कायदेशीर बाजू काय सांगते? खरंच सुप्रीम कोर्ट अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकतं का जसं राणा खटल्यामध्ये करण्यात आलं होतं असा दावा देवदत्त कामत यांनी केलेला आहे?
हो हो, राणा खटल्यामध्ये एकूण 37 आमदार टप्प्याटप्प्याने ती जी संख्या होती ती झाली होती. सुरुवातीला 13 आमदार त्यांचे फुटले होते बसपाचे आणि त्यांनी स्पीकरकडे अर्ज केला होता की आम्ही वेगळा गट आहोत म्हणून. त्या अनुषंगाने हायकोर्टाने त्या 13 आमदारांच्या बाजूने निर्णय दिला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने तो फेटाळला. कोर्टाचं असं म्हणणं होतं की ज्या दिवशी पहिली तारीख आहे, जे पहिल्या 13 आमदारांनी अर्ज केला त्या दिवशीची फूट ग्राह्य धरल्या जाईल. तर हा अतिशय महत्वाचा एक न्यायालयीन संदर्भ आहे जो या केसच्या निकालाच्या दृष्टीने फार मोलाचा ठरेल असं मला वाटतं. पण सर्वोच्च न्यायालय खरोखरच असा निर्णय घेऊ शकतं का? किंवा काल सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या या त्रिसदस्यीय खंडपीठातील न्यायमूर्ती बागची यांनी हा प्रश्न विचारला होता, आम्ही असा निर्णय घेऊ शकतो का, असं त्यांनी एक सवाल उपस्थित केला होता. त्यावरच आज कामतांनी जे संदर्भ दिले आहेत ना, की कलकत्ता हायकोर्टाचा दिला, एक केरळ हायकोर्टाचा त्यांनी संदर्भ दिला आहे की न्यायालय हे कधी घेऊ शकतं आणि न्यायालयाला तेवढे अधिकार आहेत. कारण न्यायालयाची प्रामुख्याने जबाबदारी काय आहे की असंवैधानिक काही घडत असेल त्याला संवैधानिक साच्यामध्ये आणणे किंवा ती चूक झालेली आहे ती दुरुस्त करणे. त्यामुळे निवडणूक आयोग असो अथवा विधानसभेचे अध्यक्ष असो, कोणाचाही निर्णय हा जर संविधानाच्या कक्षेच्या चौकटीच्या बाहेरचा असेल तर सर्वोच्च न्यायालय कधी त्यामध्ये हस्तक्षेप करून तो फेटाळूही शकतं आणि तो स्वीकारू पण शकतं. सर्वोच्च न्यायालयाला त्याचे पूर्ण अधिकार आहेत. अभय सर, आणखीन एक मुद्दा जो कामतांनी आजच्या युक्तिवादामध्ये मांडला तो म्हणजे ठाकरे गटाकडचं असलेलं संख्याबळ आणि शिंदे गटाकडे असलेलं संख्याबळ. ठाकरे गटाकडे 19 लाखाहून अधिक बळ होतं असा दावा देवदत्त कामत यांनी केला होता आणि त्यामुळेच राजकीय पक्ष हाच आणि पुन्हा एकदा महत्वाचा आणि विधिमंडळ पक्ष हा तात्पुरता असो यावर पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून भर देण्यात आलेला आहे. तर हा दावा कितपत तग धरू शकतो? नाही, असं की निवडणूक आयोगाने निर्णय देताना जे ही कारणं सांगितली होती त्याच्यामध्ये राजकीय पक्षात कोणाचं बहुमत आहे त्यांनी ग्राह्य धरलं नाही. परंतु त्यांनी जे विधिमंडळ पक्षात बहुमत किंवा त्यातलं संख्याबळ ग्राह्य धरलं तेव्हा त्या आमदारांना मिळालेल्या मतांची पण बेरीज केली होती. म्हणजे आता मग या तर मग प्राथमिक सदस्यांची संख्या द्यायला पाहिजे अशी भूमिका मला वाटतं ठाकरे गटाकडून घेतली जाताना दिसते. कपिल सिब्बल यांनी सुद्धा आर्ग्युमेंट करताना पक्षाच्या प्रतिनिधी सभेमध्ये 19 लोक होती, 13 निवडून आलेले होते वगैरे ह्या सगळ्या गोष्टीच्या प्रामुख्याने नमूद केल्या आहेत. प्रतिनिधी सभा असतील, पक्षाचे पदाधिकारी असतील, वेगवेगळ्या राज्यांचे प्रमुख असतील पक्षाचे, या संदर्भातली जी संख्या दिली होती त्या संख्येनुसार त्यांनी तोच दावा केला होता की राजकीय पक्ष म्हणून आमचा पक्ष लोकशाही अंतर्गत काम करतो, लोकशाही प्रक्रियेने काम करतो, पक्षांतर्गत लोकशाही आहे. म्हणून आजच्या युक्तिवादामध्ये तुम्ही बघितलं असेल तर त्यांनी वाक्य वापरलं की काही तक्रारी होत्या तर त्या पक्षाच्या व्यासपीठावर आल्या असत्या, थेट विधिमंडळ पक्षाची फूट झाली नसती. याचा अर्थ ही फूट वेगळ्या कारणासाठी झालेली आहे. तर मला वाटतं की पक्षातलं बहुमत, पक्षामध्ये कुठलीही तक्रार न करता विधिमंडळ पक्ष म्हणून त्याच्यात फूट पाडून वेगळी भूमिका घेणं हे काही त्याला जस्ट कॉज जो लागतो त्याला काही कायदेशीर, वैधानिक, नैतिक अशी कुठलंही कारण नाहीये हे दाखवण्याचा जो प्रयत्न मला वाटतं युक्तिवादात करण्यात आलाय त्याच्यामध्ये प्रामुख्याने आणि त्यांनी न्यायालयाला अपील केलं की लोकशाहीचं संरक्षण करण्यासाठी ज्या घटकांकडे जबाबदारी आहे त्यातल्या या कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटीज ज्या आहेत त्या जर निर्णय घेत नसतील तर न्यायालय म्हणून आपली भूमिका मोठी असणार आहे. आणि तेच वारंवार ते सांगतायत आणि न्यायालयाला ते अधिकार आहेत ते त्यांनी नमूद केलं. त्याच्यासाठी काही केस लॉ त्यांनी आज त्यांच्या समोर सादर केले आणि मगाशी ज्याचा उल्लेख राजूरकरांनी केला की मग जे फूट पडलेली आहे ती 1 स्ट्रोक नाही, जे 2/3 क्लेम होते, हा मुद्दा पण त्यांनी पुढे केलेला आहे. नक्की. अभय सर, असंच संपर्कात